Thank you.
पवित्र तो देहवाने पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर चरणीची माती देव इच्छिर चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तिथे उघडा त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या पडुंगा सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल। पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागस्य जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा 5 चरणाचा आणि नामधारक महापुरुषाची महती गाणारा अभंग आहे विठ्ठल। करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान ब्रह्मनाथाचा हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात या सिंधफणा गंगेच्या काठावर आणि ब्रह्मनाथाच्या दरबारातच हा भक्ती उत्सव चालू झाला। परमश्रद्धेय परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य महंत श्री निगमानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य जनार्दन बाबा असतील, परमश्रद्धेय परमपूजनीय आमचे श्रद्धेय रामेश्वर महाराज शास्त्री महाराज असतील, त्यांच्या मार्गदर्शनात चालू असणारा हा भक्ती उत्सव गेले 10 वर्षापासून अव्याहत अशा स्वरूपाचा इथं चालू आहे। गोड अशा प्रकारचं आयोजन आहे महाराजांच्या कुशल मार्गदर्शनातला हा भक्ती उत्सव। गंधर्वासारखी गायक मंडळी, गंधर्व काय गात असेल मला वाटते आता पाहिल्यावर लक्षात आलं लक्षात। गंधर्वासारखी गायक मंडळी, इंद्रासारखी वादक मंडळी, परीक्षितीसारखे ऐकणारे, कमतरता एवढीच आहे वक्ता शुक देऊ नये विठ्ठल। कुलदैवतेच्या दरबारातला हा भक्ती उत्सव आहे। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान शंकराचा अवतार असणारे ब्रह्मनाथ महाराज खरं आज सकाळचं कीर्तन ब्रह्मानंद महाराजांच्या आश्रमात होतं। सकाळी 10 ते 12 ब्रह्मानंदाच्या आश्रमात केलं, संध्याकाळचं ब्रह्मनाथाच्या ठिकाणी आलं विठ्ठल। पिंपरी राजा नावाचं गाव, तिथं ब्रह्मानंद स्वामी महाराजांचं मंदिर आहे आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथं त्या स्वामीजींनी वास्तव्य साधना केली। ते ब्रह्मानंद आणि तो ब्रह्मानंद आणि खऱ्या अर्थानं ते संत हा देव आलं लक्षात। देव आणि संत अशा प्रकारचं सकाळची साधना संतांच्या दरबारात, संध्याकाळची साधना देवाच्या दरबारातला आहे। गोड अशा प्रकारचं आयोजन आहे। असं ऐकणं असं जर वाजवणं असेल तर रात्रभरही कीर्तन करायला काही हरकत नाही विठ्ठल। काय संतांच्या हा देवाचा दरबार आहे, आशुतोषाचा दरबार आहे। भगवान शंकराजीचा ते अवतार आहे। त्यांच्याकडे ही एकच प्रार्थना करू, आधा कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ सितम माम विन्मुत्रा मेध्ये कोथेति नितराम जाठरो जात वेदा यद्यत् दुःखम यतेति नितराम शक्यते केन वक्तुम शांतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो विठ्ठल। ब्रह्मनाथाच्या दरबारातला हा भक्ती उत्सव आहे। त्या संत देवाचं चिंतन केल्यानंतर, संतांचं चिंतन केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते त्याचा गोड चिंतन मांडणारा 5 चरणाचा अभंग आहे। नामधारक सगळ्या संतांनी अकंठरवाण्या सुराने सांगितलं कलियुगात आपण नामाचा साधना केली पाहिजे आणि मग येणकेन प्रकारे तुकोबाराय जीवाने नामाच्या साधनेत प्रवृत्त व्हावं याच्यासाठी वेगळ्या माध्यमात नामाचं माहिम्य, मग ते नामचिंतन करणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या फलाचं माहिम्य, त्याची महत्ता काय, अशा वेगळ्या अंगाने नामाचं माहिम्य जगाच्या समोर मांडतात। काय
प्रत्येक युगाचं नियत काहीतरी साधन आहे, प्रत्येक युगाला काहीतरी भगवत प्राप्तीचं साधन आहे. आपला उद्धार करून घेण्यासाठी कृतयुगातली साधन सांगली. कृते यत् ध्यायतो विष्णू. कृतयुगात त्या युगाचं ध्यान सांगितलेलं आहे. परमात्म्याचं ध्यान करा. या ध्यान साधनाने परमात्म्याची प्राप्ती शक्य होते. मला वाटते ते आज आपल्याला शक्य नाही. आपण ध्यान करण्यासाठी डोळे लावले तर मला वाटत नाही देव पुढे येतो. काय काय पुढे येते मला इथं सांगायला लावू नका. अख्खा प्रपंच आपल्या डोळ्यासमोर येतो. पिराचा ऊस आपल्या डोळ्यासमोर भरतो. म्हणून डोळे लावून आज ध्यान शक्य नाही. कारण ध्यान करण्यासाठी हृदय पवित्र पाहिजे. आणि कलियुगाचा विचार करायचा झाला तर ते आज आपल्याला पाहायला सापडत नाही. पण कृतयुगातलं नियत साधन परमात्म्याचं ध्यान होतं. काय काय त्या कृतयुगातल्या एका राजाचं चिंतन असं सांगतात. अश्वपती नावाचा राजा होता. किती लोक चांगले होते कृतयुगात, त्याचं चिंतन केलं. या कृतयुगातल्या राजाने अरण्यात राहणाऱ्या सगळ्या ऋषीला एकदा ब्रह्मज्ञान प्राप्तीची इच्छा झाली. अरण्यात ऋषी राहतात, त्यांना ब्रह्मज्ञानाची इच्छा झाली. त्या काळात सिद्ध कोण आहेत, म्हणजे त्या काळात असणारे उद्दालक नावाचे सिद्ध ऋषी त्यांच्या दरबारात सगळे आले. हात जोडले, भगवान आम्हाला ते आपल्या आत असणारा वैश्वानर स्वरूप भगवान त्याचा आम्हाला ज्ञान द्या. ते म्हणे बाबा तुम्ही माझ्याकडे आलात पण खऱ्या अर्थाने ही विद्या माझ्याकडे नाही, हे ज्ञान माझ्याकडे नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर हे ज्ञान कोण देऊ शकेल. म्हणजे व्यवस्था आहे. म्हणजे काय व्यवस्था. या राजाचा जो राजाचा राजा ऐका, अरण्यातल्या ऋषीला ज्ञानाची इच्छा, ते त्या काळातल्या सिद्ध उद्दालकाकडे येतात आणि उद्दालक सांगतो तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर ते माझ्याकडे नाही, पण या राजाचा जो राजा आहे तो अश्वपती त्याचं नाव आहे आणि तो तुम्हाला ही विद्या देऊ शकते. म्हणजे राजे सुद्धा किती ज्ञानी होते लक्षात घेतलं पाहिजे. बेटा एकत्र आले, राजाकडे आले. राजाने ऋषींना पाहिलं, आदरातिथ्य केलं, त्यांची विचारणा केली, भरपूरसं दान दक्षिणा त्यांना दिली. तरी ते राजे काही समाधानी नाहीत. आणि ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं राजाला असं वाटलं दिलेलं धन कदाचित ऋषींना कमी वाटत असेल. ऋषींना सांगितलं चिंता करू नका, काही दिवसात मी एवढा मोठा यज्ञ करणार आहे आणि माझी सगळी संपत्ती दान देणार आहे, पण तुम्ही काही दिवस माझ्याकडे थांबून जा, असं त्यांना विनंती केली. तरी ऋषीच्या चेहऱ्यावर ती प्रसन्न मुद्रा दिसत नव्हती, तो भाव दिसत नव्हता. शेवटी त्यांनी सांगितलं ऐका, काय तुम्हाला असं वाटते का माझं जे धन दूषित असं वाटते का. कारण राजाच्या कोशागृहातलं धन कोणाला तरी शिक्षा करून मिळवलेलं, कोणाला तरी दंड करून मिळवलेलं, कुठून तरी लुटून आणलेलं असं असते. तुम्हाला असं माझं धन दूषित वाटते का. तर त्या राजाने आपल्या राजाचा विस्तार सांगितला. माझं राज्य कसं आहे त्याचे ते मला महत्वाचं आहे. त्या कृतयुगातल्या राजाने सांगितलं नमेस्तेनो जनपदो न करदयू न मद्यपी. त्यांनी सांगितलं माझ्या राज्यात कोणी चोर नाही. कोण सांगते राजा, हे कोण सांगते ऐकून तुम्ही. कृतयुगातला राजा सांगतो का माझ्या राज्यात कोण नाही, चोर नाही. हे राजाने प्रजेची गॅरंटी द्यावी. मी म्हणतो अलीकडल्या राजाला विचारलं तर त्याला काय म्हणावं लागेल ते तुम्ही ठरवा. मी तर सांगत नाही कारण मला बंध नाही. पुढे तुम्ही ते शब्द त्याच्यात साठवणार आहेत. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो राजा सांगतो नमेस्तेनो जनपदो, माझ्या जनपदात कोणी चोर नाही. स्तेनो जनपदो न करदयू, कोणी कंजूस नाही, मद्यपी कोणी नाही, म्हणजे दारू पिणारा कोणी नाही. राजा सांगतो स्वैर पुरुष नाही तर स्वैरिणी कुता. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर राजाने प्रजेची गॅरंटी दिली. एवढा आदर्श राज्य आहे. मग त्या काळात ध्यानात सारखी साधना शक्य आहे का नाही. मग त्या काळात ध्यान नियत साधन होतं, पण आज ते शक्य नाही. बेटाला कृतयुगातल्या लोकांचं आयुष्य लाखो वर्ष होतं. ते लाखो वर्ष जगायचे कारण शरीरात आस्ती आहे तितकी दिवस ते लोक जगायचे. युग बदललं, कृत बदललं, त्रेता लागलं. त्रेतायुगाचा विचार करायचा झाला तर त्रेतायाम यजतो मखैही. मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुगाचं परमात्मा प्राप्तीचं साधन, उद्धाराचं साधन यज्ञ आहे. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते यज्ञ आज शक्य नाही. का नाही. भरपूरशा यज्ञ संस्था आज लुप्त झाल्या. आणि यज्ञ करण्यासाठी असं म्हणतात हत्तीच्या सोंडेसारखी गावरान तुपाची धार पाहिजे. आज तूप म्हणलं का चूप म्हणावं लागते. अलग लक्षात. एवढं तूप शक्य नाही. ते संविधान शुद्ध पाहिजे. ब्राह्मण धर्मानं युक्त पाहिजे. ते सगळंच आहे ना. ब्राह्मणाने 3 दिवस संध्या केली नाही तर तो ब्राह्मण राहत नाही. आणि यज्ञाचे मंत्र 3 दिवसात त्याला आवर्तन झालं नाही तर ते शिळे होतात. आणि शिळे झालेल्या मंत्रांनी केलेला यज्ञ सफल होत नाही. बेटा
असं झालं तर हे त्रेतायुगातलं यज्ञ नावाचं साधन अशक्य आहे का? नाही. मग त्या काळातले लोक यज्ञ करू शकत होते, त्याही काळात हजारो वर्ष लोक जगत होते. त्याच्यानंतर व्यापार युग लागलं. व्यापार युगाचा विचार करायचा झाला तर व्यापार युगातले लोक व्यापारे परिचर्या, या देवाची सेवा, देवाची पूजा, देवाची साधना हे शक्य होतं. आणि पूजा करण्यासाठी तशा प्रकारची सामुग्री आपल्याकडे लागते, तसा विचार, तसं ज्ञान आपल्याकडे लागते. पूजा करायची झाली तर कोणत्या देवतेची पूजा करायची? अहो, पूजेला पाणी कसं आणायचं इथपासून नियम आहे. पूजेला पाणी आणते वेळेस ते हातावर आणायचं. पूजेला आणलेलं पाणी थंड हातावर असावं. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या पूजेच्या पाण्यात जर बोट बुडले तर ते पाणी पूजेला चालत नाही. त्या पाण्यानं जर देवाला स्नान घातलं तर मद्यपान म्हणजे दारूने स्नान घातल्याचा दोष लागतो. ते निषिद्ध पाणी होते. मला सांगायचं काय, पाणी कसं आणावं, फुलं कशी आणावेत, कोणत्या देवतेला कोणते फुलं पाहिजे, कोणत्या देवतेला कोणतं पान समर्पण करायचं, हा नियम आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं नियमबद्ध कर्म यथायोग्य आपल्याला पूजा घडणंही शक्य नाही. म्हणून कलियुग लागलं. कलियुगाचं भगवत प्राप्तीचं नियत साधन आहे नामस्मरण. विठ्ठल कलियुगात केवळ नामस्मरण केलं तरी देव भेट देतो. म्हणे असते तर आम्हाला बरं झालं असतं. आलं समोरासमोर बोलायला जमलं असतं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आता मोठे नामस्मरण हे साधन केलं, या एका नियत साधनाने परमात्म्याची प्राप्ती होते. संतांनी अट्टहासानं नामसाधनेची महती गायली, वेगवेगळ्या अंगाने नामसाधनेची महती गायली. जगाने नामात प्रवृत्त व्हावं, जगाने परमात्म्याचं नाम चिंतन करावं. मी नेहमी सांगत असतो, देवा एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. विठ्ठल सगळ्यांना शक्य असणारं परमात्म्याचं नामस्मरण करणं हे साधन कलियुगाचं नियत साधन आहे. सर्व अधिकार सिद्धता ज्या साधनाच्या ठिकाणी आहे, असं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं नाम हे साधन आपण केलं पाहिजे. पण तुकोबार अट्टहासानं नामसाधनेची महती जगाच्या समोर वेगळ्या माध्यमात गातात. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आम्ही नामस्मरण करतो, पण ते नामस्मरण केल्यानंतर आमच्या ठिकाणी त्याची काही विशेषता प्राप्त होते का? सदा सर्व काळ नामचिंतन करणाऱ्या चिंतन करणाऱ्या साधूच्या ठिकाणी काही विशेषता प्राप्त होते का? त्याची विशेषता सांगतो. आम्हाला काय तुकोबाराजीला जगाला सांगायचं आहे, ते नामसाधनेत प्रवृत्ती करायची आहे, पण ते नामचिंतन करणाऱ्याच्या ठिकाणी काय विशेषता प्राप्त होते हे जर पुढे केलं तर लोक त्या नामात प्रवृत्त होतील. पण आज तुकोबार आहे, नामचिंतन करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी काय विशेषता प्राप्त होते हे सांगण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. मला सांगतात, सदा सर्व काळ देवाचं नामचिंतन करतो, त्याच्या ठिकाणी होते काय? त्याचा हा स्थूल देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवान होते. कोणाची वाणी पुण्यवान होते? कोणाचा देह पवित्र होतो? ते सदा सर्व काळ देवाचं चिंतन करतात. जो
देवाचं नामचिंतन करणारा त्याचं होते काय, त्याचा देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवान होते, त्याच्या देहाच्या ठिकाणी त्या केलेल्या नामसाधनेच्या मुळे त्याचा देह पवित्र होतो. एकीकडे तुकोबाराला विचार, महाराज तुम्ही देहाच्या बाबतीत नियम सांगून ठेवला का या देहाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. एकीकडे देहाच्या बाबतीत नियम सांगितल्याने तुम्ही शरीर म्हणजे दुःखाचं कोठार आहे, शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, शरीर म्हणजे दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे, आणि या देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी नाही. हे तुमच्याच मुखातले शब्द आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीसी थार, नाही अपवित्र शरीरायचे. एकीकडे नियम केला का देहाच्या बाबतीत तुम्ही सांगता यच्छ यावत मनुष्य मात्राचा असो पशुचा असो देह पाहिला का त्या प्रत्येकाच्या देहाच्या ठिकाणी अपवित्रता आहे. देह अपवित्र आहे हा प्रत्येकाचा आहे. किती अपवित्र आहे, किती अपवित्र याचा विचार करायचा झाला तर साधं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका शिष्याला गुरुजीने सांगितलं, बाळा तू म्हणे या जगातली सगळ्यात अपवित्र वस्तू शोधून आण. ते शिष्य बाहेर पडला, फिरता 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 सगळ्या अपवित्र पदार्थाचा शोध घेत होता आणि त्याला सगळ्यात अपवित्र पदार्थ वाटला काय, माणसाची विष्ठा. माणसाची विष्ठा त्याला सगळ्यात अपवित्र वाटली आणि अपवित्र म्हणून तिला स्पर्श करून उचलणार तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली म्हणे आणि ते विष्ठा म्हणू लागली, ए अपवित्रा, ए अमंगळा, मला हात लावू नको. कोण म्हणते, ती विष्ठा. ती विष्ठा त्याला म्हणते, ए अपवित्रा, मला हात लावू नको. त्याला हसू आला, म्हणे अगं तू किती अपवित्र आहे, तू मला अपवित्र म्हणते. ती विष्ठा सांगू लागली, तू मला अपवित्र समजू नको, तू किती अपवित्र आहे तुला माहित आहे का. ती विष्ठा म्हणते त्याला अपवित्र, तो म्हणतो तू अपवित्र. त्यांचं चांगलं वाद जुळला तेवढ्यात शेवटी ती विष्ठा म्हणू लागली, माहित आहे तू किती अपवित्र आहे. तुम्ही कसं काय अपवित्र. शेवटी त्या विष्ठेने सांगितलं, तुला माहित आहे का मी रात्री कोण होते तुला माहित आहे. रात्री हलवाईच्या दुकानात होतो, वडापावच्या रूपात होते, भज्याच्या रूपात होते, गुलाबजामच्या रूपात होते, श्रीखंडाच्या रूपात होते. जे आवडते ती घ्या ना आता तुम्ही. आमटी भाकरीच्या हे या रूपात मी होते. लोक माझ्याकडे पाहत होते आणि पाहिल्यानंतर लाळ घोटून जात होते. पण तुझ्यासारख्याचा संपर्क आला, तुझ्यासारख्याच्या देहाचा संपर्क आला, या द्वारा वाटे 8 माझा प्रवेश झाला. 3 तासात मुक्काम केला. तर किती तास, 3 तास. जे लोक रात्री मला पाहून लाळ घोटत होते तेच लोक मला सकाळी पाहिल्यानंतर फुंकून जाऊ लागले. खरं सांग, मी आजही दुकानात तसेच असते, आजही कपाटात तसेच असते, किचन मध्ये तसेच असते. तर लोकांनी मला पाहून काय केलं असतं, लाळ घोटली असते. पण तुझ्यासारख्या अपवित्र देहाचा संपर्क आला, त्याच्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. खरं सांग, तू अपवित्र का मी अपवित्र. ज्ञानोबाराची फार गोड उभी. ज्ञानोबारा सांगतात, नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी. किती चांगली द्रव्य असू द्या, नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी, ऊनी ठाकती किरटी मळूची जेवी. विठ्ठल पाहायचं झालं तर देह अपवित्र आहे. तुकोबारा म्हणतात देह अपवित्र आहे. ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारा त्या मदालसीच्या प्रकरणात सांगतात की मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत Yeah.
बाळाला सांगते, बाळा हा देह नाशिवंत आहे, मलमूत्राचं मिश्रण आहे, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे, कृमी कीटकाचा संधार, वरव दुर्गंधी, अमंगळ तिचा बंधा. असं ती म्हणाल असं आपल्या बाळाला उपदेश करते देवा. देह खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अमंगळ आहे, अपवित्र आहे, ज्ञानोबा राय म्हणतात. शास्त्राला विचारलं तर शास्त्राचे चिंतन असं आहे का देह अपवित्र आहे. तुकोबारा म्हणतात देह अपवित्र आहे, ज्ञानोबारा म्हणतात देह अपवित्र आहे. आणि शास्त्राचा विचार घेतला तर शास्त्रे सांगते, योगशास्त्र आपल्याला सांगते देह अपवित्र आहे. एक कारण जरी देह अपवित्र्याचं दिलं असतं तरी देह अपवित्र ठरला असता, पण योग दर्शनाने एक नाही तर 6 कारण दिले देहाच्या अपवित्र्यासाठी. देह अपवित्र का? पहिलं कारण दिलं, ज्या स्थानातून देहाचा प्रादुर्भाव झाला ते स्थान अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे स्थानात, असं पहिलं कारण दिलं. देह अपवित्र का? दुसरं कारण दिलं, ज्या बीजापासून देहाची निर्मिती झाली ते बीज अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र का? तिसरं कारण दिलं, उपष्टंभ देहाला धारण करणारे सगळे पदार्थ अपवित्र आहेत म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र का? देहातून बाहेर पडणारे सगळे पदार्थ अपवित्र म्हणून देह अपवित्र. देह अपवित्र का? मरणाने देह अपवित्र होतो. देह अपवित्र का? कायम या देहावर पावित्र्याचं बाहेरून आदान करावं लागते म्हणून देह अपवित्र. विठ्ठल स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात, निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिम विधो. पंडित लोक या देहाला अपवित्र म्हणतात का? त्याचं पहिलं कारण दिलं, स्थानात. देह ज्या स्थानातून आला, कुठून आला देह? देह कुठून आला? देह आला आईच्या उदरातून. तिथं काय एअर कंडिशन नाही, तिथं काय विष्टा लेप चोहीकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आईच्या उदरात काय महाराज किती किती वेदना आहेत. आमचे तुकोबारा म्हणतात, देवा तुला त्या गर्भातल्या मी काय सांगू गर्भेचे काय सांगू, मी स्वतः भोगल्या मौस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणाध्यातसे. ऐका, मला सांगायचं काय, ज्या स्थानातून देह आला ते स्थान पवित्र नाही. मलमूत्राच्या दाथरी देह शिजला, उदकी कालवी शेण मलमूत्र तो होय पवित्र कासयाने. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मलमूत्राच्या दाथरी जर देहाचं शिजणं आहे तर काय पवित्रता आहे महाराज. म्हणून ज्या स्थानातून आला देह ते स्थान अपवित्र म्हणून देह अपवित्र. दुसरं कारण दिलं, बीजात, बीज देहाला निर्माण करणारं बीज अपवित्र आहे. देह कशाने निर्माण झाला? आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह. शास्त्र सांगते, पितृभुक्ता नजायात विर्यात जातो मे नैव वर्धते. आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, पितृभुक्ता नजायात विर्यात, आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार हा देह आहे. तर माझं मत तुम्हाला विचार आहे का, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विकाराच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नसते म्हणून देह पवित्र नाही. विठ्ठल देह अपवित्र का? स्थानात, बीजात, उपष्टंभात देहाला धारण करणारे सगळे पदार्थ पवित्र. देहाला कशाने धारण केलं? सप्त धातून देह धारण केला. त्यातला कोणता धातू पवित्र आहे का? आपल्या शरीरावर त्वचा आहे, पवित्र आहे का? पवित्र आहे. मला वाटतं 2 दिवस स्नान करू नका आणि आपल्या अंगाचा वास आपणच घेऊन पहा. या दिवसात 2 दिवसाची गरज नाही, 1च दिवस स्नान करू नका आणि आपला किती सुगंध येतो आहे का नाही? सुगंध येतो नाही देवा.
देहाचं आपण पाहिलं ना, आपल्या देहाला एक दिवस स्नान नाही घातलं, जरा बाहेरून फिरून आलो तर आपल्या घामाचा वास घेतला आपल्याला घेऊ वाटत नाही. का नाही? देह पवित्र नाही, त्वचा पवित्र नाही, त्वचा पवित्र नाही. त्याच्या पुढे चला, ते त्वचा नाही, पुढं आपल्या रक्त आहे. देहात रक्त पवित्र आहे का? रक्ताला संस्कृतात नाव आहे अशुद्धा. काय म्हणतात? रक्ताला संस्कृतात नावच अशुद्ध आहे. त्याचं नावच अशुद्ध आहे, त्याला शुद्ध म्हणायचं कसं? त्याचं नावच अशुद्ध आहे. ज्ञानोबाने एके ठिकाणी त्याचा प्रयोग केला. ज्ञानोबा म्हणतात त्या कासेलाच गोचिड आहे, तिथंच ते वासुरी बिलकते ना. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराळ ते अव्हेरोनी गोचिड रक्त काय नसेल ते काय काय शब्द आहे बाबा? अशुद्ध. तिथं रक्त शब्द टाकला नाही ज्ञानोबाने. कोणता शब्द टाकला? रक्ताचा पर्याय अशुद्ध काय नसेल. याचा अर्थ असा आहे देवा, रक्ताला संस्कृतात अशुद्ध म्हणतात, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं कसं? मांस अपवित्र आहे, रक्त अपवित्र आहे. समोर चला, अस्थि हाड पवित्र आहेत का? तुम्हाला पटवून देतो ना आपण. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपण एखाद्याला पोहोचून येतो आणि पोहोचून आल्यावर त्याचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अस्थि घेऊन येतो. किती? दुसऱ्या किंवा तिसऱ्या. तिकडे किती वेळ आणतात? तिसऱ्या ना. मग तिसऱ्या दिवशी अस्थि आणल्यावर त्या घरात ठेवतो का बाहेर ठेवतो? घरातला असला तरी अस्थि कुठे ठेवतो? का का ती मला पाहिजे का? त्याचं उत्तर आहे, अस्थीच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. अस्थि अपवित्र आहे म्हणून त्याला घरात घेत नाही, आपण त्याला बाहेर ठेवतो. देवा, अस्थि अपवित्र आहे. किती अपवित्र आहे सांगू का तुम्हाला? ते जमिनीत जर अस्थि राहिल्या म्हणून वर जर घर बांधण्यात आलं तर खालची अस्थि वरच्याला समाधान भेटू देत नाही. खाली राहिलेली अस्थि वरच्याला समाधान भेटू देत नाही. ते खाली माणसाची पशुची कोणती असती असली तर वरच्याला समाधान. म्हणून घर बांधायचं झालं तर जागा शुद्ध केली पाहिजे. घर बांधायचं झालं ना तर जागा शुद्ध केली पाहिजे. सांगू का तुम्हाला जागा कशी शुद्ध होते ते? तुम्ही म्हणत असाल नाही तर पुढे चालतो. ऐका, ज्याला घर बांधायचे असेल तर लक्षात घ्या, जागा शुद्ध करायची झाली तर जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे, म्हणून जागा शुद्ध होते. मला शास्त्र सांगतो. कशानं? सोन्या व्यक्तीच्या नाही, सोन्याच्याच नांगरानं. काय टोळा चालू आहे ते पाहून घ्या. सोन्याच्या नांगराने जागा नांगरली म्हणजे शुद्ध होते. पण ज्याला घर बांधायचे ते उद्या सोन्याचे नांगर खरेदी करा आणि तुमचं झाल्यावर आमचं थोडं काम चालू आहे आळंदीला, तुमचाच नांगर आम्हालाही पाठवा. एवढं काही सोनं आम्हाला शक्य नाही. मग ते ब्राह्मण बुवा सांगत असतात सोन्याची काडी घेऊन. ते वास्तुशांती पुढून वाकवतात, यजमानाच्या हातात देतात, भूमी देवतेचं आव्हान एखाद्या चौरंगावर पाटावर करतात आणि शुद्धीचे मंत्र म्हणतात. म्हणजे माझा विषय एवढाच चालला, अस्थि किती अपवित्र आहे त्या जागेला सुद्धा ते जिथे पडते ती जागा सुद्धा ते अस्थि अपवित्र करतात. मग आणखीन सोपं सांगू का? जागा शुद्ध कशा नव्हते? गावरान गाय त्या जागेवर बांधा, तिच्याकडून गोमूत्र शेण तिथं पडू द्या आणि ते गोमूत्र शेण तिथं सारून घ्या, ती जागा पवित्र होते. विठ्ठल. ऐका, माझा विषय चालला का देहातल्या कोणता धातू पवित्र आहे? रक्त अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे, अस्थि अपवित्र आहे. देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. स्थानात, बीजात, उपस्तंभात, निस्यंदात देहातून बाहेर येणारे सगळे पदार्थ अपवित्र. देहाच्या आत जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे सुद्धा पवित्र पदार्थ बाहेर आले असते. मी तुम्हाला पटवून देतो. ऐका, हे बाळ सकाळी सकाळी इथे येते. काय येते रे? इथे येते. काय येते? येत नाही का काही? स्वर्गातून आलेला आहे का? काय येते? चिपड. चिपडा चिपड बरोबर आहे. आलं लक्षात? ते चिपड येतात. ते चिपड पवित्र आहेत का? चिपड पवित्र नाहीत. तेव्हा काढून ठेवतो का आपण? नाही. ऐका, कानातून बाहेर येते. काय येते? कानातून बाहेर येते. त्याला काय म्हणतो आपण? त्याचं नावच मळ. मळ म्हणजेच काय? मळ शब्दाचा अर्थच अपवित्र. लक्षात? कानातून बाहेर येते मळ. मळ अपवित्र आहे का? नाही, तो अपवित्र आहे. ऐका, काही वेळा दोन प्रवाह चालू होतात. दोन प्रवाह.
असं जर वातावरण बदललं आणि वातावरण बदललं तर थंडी गरमी जर चालू झाली तर दोन प्रवाह अखंड खंडेना जीवन असे दोन प्रवाह बाहेर येतात. ऐका ना, ते पवित्र आहेत का? जसं तूप अधिक झालं तर भरण्या भरून ठेवतो आणि त्याचं प्रोडक्शन अधिक वाढलं तर आपण थंडीच्या दिवसातच ते जास्त असते म्हणून काढून ठेवतो का? नाही. का नाही? त्याच्या कारण नाकातून येणारा पदार्थ पवित्र नाही, तोंडातून येणारा पदार्थ पवित्र नाही ना, देहाच्या एकाही द्वारा वाटे पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. का नाही? त्याचं कारण देहाच्या आत एकही पवित्र पदार्थ नाही, म्हणून निस्यंद प्रवाह सुद्धा अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंबात निस्यंदात निधनादपी देह मरणाने अपवित्र होतो. नाही, संबंधित जे नातेवाईक आहे त्यांना सुद्धा तो अपवित्र करून जातो. पण धर्मशास्त्र 10 दिवस त्याला कोणत्याही धर्म कार्यात प्रवेश देत नाही. का नाही? त्याच्या देहात संबंधिताला सुद्धा त्यांनी अपवित्र करून गेला, पण त्यांच्या देहाच्या ठिकाणी अपवित्रता आली, पण देह अपवित्र आहे. आणि शेवटचं सांगायचं झालं तर कायम या देहावर पावित्र्याचं आदान करावं लागतं. याच्या ठिकाणी पावित्र्य असते तर बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज भासली नसती. देह जर काय ज्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्यता आहे काढून पावित्र्य घेण्याची गरज काय? उदाहरण देतो. माझ्याकडे भरपूर पैसे पडले, मी म्हणतो का भाऊसाहेब 10 रुपये द्या. भरपूर पैसे पडल्यानंतर मला 10 रुपयाची मागणी करण्याची गरज भासत नाही, कारण माझ्याकडे विपुलता आहे त्याची. तसं ज्याच्या ठिकाणी पावित्र्य आहे तर बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज काय नाही देवा. उदाहरण सांगतो तुम्हाला. गंगेच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्य आहे, गंगा मुळात पवित्र आहे. गंगेला पवित्र करण्यासाठी काय करावं लागते? काहीच करावं लागत नाही. गोमूत्राला पवित्र करण्यासाठी काय करावं लागते? काहीच करावं लागत नाही. पण देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते. देहाला स्नान करतो ना आपण किती दिवसाला? दररोजच केलं पाहिजे. आणि खरं सांगू का, 1000 कामं सोडून केलं पाहिजे. ऐकत आहे तुम्ही? आणखी सोपं सांगू का, 100 कामं सोडायचे पहिले जेवण करायचं. किती चांगलं आहे? 100 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले काय करायचं? शतविहाय भोक्तव्यम. मी पदार्थ नाही, तुम्हाला शास्त्र सांगतो. 100 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले जेवण करायचं. आता पुढे ऐका, 1000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले स्नान करायचं. सहस्रम स्नान आचरेत. 1000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले काय करायचं? मग आता 100 पडले का बाजूला? 1000 कामं बाजूला टाकायचे पहिले स्नान करायचं. त्याच्या पुढे सांगू का, 1,00,000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले सप्ताची वर्गणी द्यायची. तुम्ही महान कार्यकर्त्यांनी सांगितलं का काय? ओघाव घाणाला भरता. अलग लक्षात. 1,00,000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले दान द्यायचं. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, कोट्यावधी कामं बाजूला टाकायचे आणि पहिले कीर्तन प्रवचनाला यायचं. विठ्ठल कोटी त्यक्त्वा, कोटी कामाचा त्याग करा. कोटी त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी कामं बाजूला टाकावे आणि पहिले भगवान परमात्म्याचं भजन करावं. माझा विषय चालला, देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते का? देहाला पवित्र करण्यासाठी गंध लावावं लागते. देहाला पवित्र करण्यासाठी देवाचं निर्माल्य आपण घेत असतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याच्या ठिकाणी पावित्र्य असतं तर याला पवित्र करण्याचा कोणताही उपचार बाहेरून करण्याची गरज भासली नसती. देह अपवित्र आहे, मग सगळ्यांचाच देह पवित्र आहे. मग तुकोबारायला विचारलं, देहाच्या ठिकाणी संबंधानं नियम आहे, देह मात्र अपवित्र, तर तुम्ही कसं म्हणता पवित्र? वाटते अपवाद आधी तयार होतो मग नियमाची बांधणी होते. म्हणजे पहिले सुटके